मला संधी भेटेल तेव्हा मी ते करीन. त्यापेक्षा मला संधी कशी भेटेल याचा विचार करा. मार्ग आपोआप सुचतील. काल जे काही झालं असेल तो पास्ट होता. आज नवीन संधी आहे, नवीन दिवस आहे. कामाला लागा, कारण आपल्याला फक्त धावायचं नाही तर शर्यत जिंकायची आहे. रुबाब हा आपल्या जगण्यात, कामात असावा लागतो. नवीन कपडे घालून रुबाब दाखवता येत नाही. प्रॉब्लेम हे येतच राहणार. त्यांची सवय करून त्यांना टक्कर देणे महत्त्वाचे आहे. आयुष्यात कठीण परिस्थितीशी संघर्ष केल्यानंतर एक बहुमोल संपत्ती विकसित होत असते, ती म्हणजे आपला आत्मविश्वास. खूप मोठं होऊनही खूप कमी लोकांना जमतं छोटं होऊन राहणं. जर तुम्हाला स्वाभिमान मिळवायचा असेल तर तुम्ही कर्तृत्व सिद्ध करायला पाहिजे. जेव्हा तुम्ही संकटात असाल तेव्हा 75% मदतीचा हात हा तुमच्या मित्रांचाच असेल. जेवढी मेहनत 10 तास काम करून दुसऱ्याला यशस्वी करण्यासाठी घेता, ती जर स्वतःसाठी घेतलीत तर नक्कीच एक यशस्वी उद्योजक बनाल. तुमची सोबत देणाऱ्यांना मोठं करा, तुम्ही आपोआप मोठे व्हाल. आयुष्यातलं प्रत्येक वळण हे शिकण्यासाठीच असतं. सगळं संपलं असं कधीच होत नाही लाईफमध्ये. ती वेळ तशी असते, म्हणून आपल्याला तसं वाटत असतं. बी स्ट्रॉंग. अपयशाची भीती तुम्हाला यशापासून दूर नेत असते. 18 ते 25 हे वय जर तुम्ही मजा करण्यात घालवणार तर नंतर आयुष्यभर लोक तुमची मजा घेतील. माहीत नाही अजून पुढे किती चालावं लागेल, पण आता स्वतःला सिद्ध केल्याशिवाय थांबायचं नाही. जिथे पैसेवाले कमी पडतील तिथे तुमची गरज भासेल इतके यशस्वी बना. आयुष्य आनंदात जगा, पण आपले कर्तव्य कधीच विसरू नका. महान कार्य करण्यासाठी नेहमी स्वतःचं मन एकाग्र ठेवत जा. ज्या अनुभवात तुम्हाला विश्वासघाताचा सामना करावा लागतो, तोच अनुभव तुमची शक्ती, धैर्य व आत्मविश्वास वाढवत असतो. कोणी नसेल कोणाचं म्हणून जगणं थांबत नाही, आणि कोणी असेल कोणाचं म्हणून मरण लांबत नाही. वळणावळणाचं आयुष्य असावं, त्यात काटेही असावे, वेदनाही असावी, पण विश्वास तोडणारं कोणी नसावं. तळहातांवरच्या रेषा पण किती धूर्त असतात. आपल्या मुठीत राहतात पण आपल्या ताब्यात नसतात. यशस्वी तोच होतो जो मेहनत आणि सरावाने परिस्थितीवर मात करतो. देव संधी त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये काहीतरी करून दाखवण्याची क्षमता असते. नात्यालाही आयुष्य असते, म्हणून ते जपायचे आणि टिकवायचे असते. तक्रार कोणाजवळ करायची? दुःखही आपलंच असतं आणि दुःख देणारेही आपलेच असतात. लोकांचा विचार केला तर मनासारखं जगता येणार नाही, आणि मनासारखं जगायचा विचार केला तर लोकांचा विचार करायचा नाही. असेच सतत मोटिवेट करणारे विचार ऐकत राहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.